यवतमाळकर लोकशाही मराठीच्या पाठीशी आहेत। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरील बंदीचा त्यांच्याकडून निषेध करण्यात आलाय। तात्काळ बंदी न उठवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस देण्यात आलाय। तर सरकारच्या दडपशाहीचा सर्व स्तरातून विरोध होत असल्याचं बघायला मिळतं। तर केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडून लोकशाही मराठीवरती घातलेल्या बंदीचा हा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय। तर यवतमाळमधील जनतेनं केंद्राच्या या दडपशाहीचा निषेध केलाय। तर लोकशाहीवरील बंदी तात्काळ न हटवल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळेस देण्यात आलाय। सोबतच आम्ही आता व्यथा कुणाकडे मांडायच्या असा प्रश्न देखील विचारलाय। या संदर्भात यवतमाळमधील नागरिकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, तो आपण पाहूयात। लोकशाही चॅनल बंद पाडल्यामुळे एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक संघटना असेल किंवा शेतकरी नेते असेल किंवा महिला असेल हे समोर आलेले आहे। लोकशाही चॅनल बंद पाडून दडपशाही केल्याचा आरोप यांच्याकडनं होत आहे। एकंदर पाहिलं तर लोकशाही चॅनल हे कालपासून बंद पाडलेलं आहे, 30 दिवसासाठी बंद पाडलेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना अशा प्रकारचं सरकारकडनं दडपशाही होत आहे। काय सांगणार या संदर्भात तुम्ही? लोकशाही चॅनल हे सर्वसामान्य गोरगरिबांचे आणि शेतकऱ्यांचे आहे, परंतु शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारे चॅनल आहे। परंतु जर याच्यावर जर दडपशाही करून जर शासन याच्यावर जर अन्याय करत असेल तर अशा शासनाबद्दल आम्ही 100% विरोधात बोलणार। शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मारणारं लोकशाही चॅनल हे काही दिवसापासून 30 दिवसासाठी बंद केले म्हणून कळालं। शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या ह्या चॅनलवर शासनाने जर बंदी आणली असेल तर अशा शासनाने तात्काळ डोळे उघडे करून जे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणतो आपण त्याचे हे 30 दिवसाचा बॅन उठवायला पाहिजे आणि पुन्हा शेतकऱ्यांचे मनातले प्रश्न, जनतेचे मनातले प्रश्न हे शासनाच्या कानावर घालण्याचं लोकशाहीचं जे काम अविरत चालू असते त्याला आपण तात्काळ बंदी उठवून न्याय द्यावा, नसता आपला निषेध करण्यासाठी आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ। लोकशाहीचं चॅनल चालू केलं पाहिजे आणि ते आम्हाला वारंवार मदत करतात। त्या मदतीसाठी जर आम्हाला त्यांनी चॅनल चालू नाही केलं तर आम्ही पण संघर्ष करू आणि आमच्या आतापर्यंत आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मान्य नाही केल्या। आजही आमचं निवेदन घेतलं नाही त्यांनी, का नाही घेतलं आम्हाला त्यांचा जवाब पाहिजे आहे आणि लोकशाही चॅनल हे चालू झालंच पाहिजे। जर लोकशाही चॅनल चालू झालं नाही तर आम्ही 26 जानेवारीपासून तीव्र आंदोलन करू असं सुद्धा या ठिकाणी नागरिकाच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, पुसद, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।